गेलो आपण सगळंच बघितलं, मॉनिटर फ्लॅट लाईन सगळं A to Z बघितलं, तरी पण तुझी आई शुद्धीत आली नाही म्हटलं. तर मला काहीच माहित नाही सध्या, मला काही समजून राहिलं नाही. मला समजून राहिलं नाही. आई म्हणजे शुद्धीत यायला पाहिजे होती, आली कोण नाही शुद्धीत नाही. आपल्याला काय ना काय नवीन विशेष करायला लागेल. मला वाटते मी आता सिनियरला फोन लावून पाहतो एकदा की असंच आहे बा, काही आहे का बा याच्या पुढे काही कारण. तर लावून पहा सर, पहा एकदा. मागच्या डेटला पहिले 3 कमेंटचे नाव. पहिलं कमेंट संतोष गुलवे, दुसरा पांढरकडा यवतमाळ आणि तिसरा संभाजी मुंजल. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकत असेल तर असेच कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. सर आम्हाला म्हटलं पोलीस कंप्लेंट करायची होती. थांबा तुम्हाला टाइम लागते. कारण म्हणा मोठे साहेब म्हटलं बाहेर गेलेले आहे, खूप टाइम लागते त्यांना. बाई किती टाइम लागते म्हटलं साहेब, म्हटलं लवकर मासून पाहिजे, किती वांदे उरायले म्हटलं. बाई अरे सांगतात नाही म्हटलं किती टाइम लागते, काय माहिती. हो तुम्ही बसा ना. पटकन करायला लागते ना. ते बाई मधलं पेशंट आहे ना दवाखान्यात, डॉक्टर म्हणते पहिले पोलीस कंप्लेंट करा म्हणते, पोलीस केस आहे म्हणते, हे पहिले कंप्लेंट करा म्हणते, तेव्हाच आम्ही ॲडमिट करतो म्हणते. करा ना काही करा ना. हो तुमचं सगळं बरोबर आहे, पण मला काहीच करता येत नाही ना. माझी जी पोस्ट आहे सगळ्यात खाली आहे म्हटलं मी. मला काहीच करता येत नाही. मला फक्त चौकीतनी फक्त उभं राहावं लागते. आता गजानन मला घोरणा झाला का हे पाय बरं. आता किती आता हे आता साहेब नाही म्हणते, आता कसं काय आहे तिकडे म्हणते डॉक्टर मध्ये ऍडमिट नाही करत म्हणते. आता नाही का घोर हे. सर तरी किती टाइम लागते मोठे साहेब आले. मला काहीच माहित नाही ना. तुम्ही थांबा जरासं 5-10 मिनिटं. मोठे साहेब आले का नाही बरोबर होते म्हटलं. तू थांबा जरा 5-10 मिनिटं. अरे बाबा किती थांबू आता आम्ही तिकडे म्हटलं सुन बाई. थांबाच लागते ना आपल्याला. बा आता काय करतं, आता दुसरं इकडे जायला पुरत नाही. आता थांबू 5-10 मिनिटं. हा पाहू काय होते काय नाही. तुला काय सांगा म्हटलं, अधिकता घडली घटना. मी काहीच करू शकलो नाही म्हटलं, मी. मला समजून राहिलं नाही काय करा आता. शांती टेन्शन घेऊ नका तुम्ही, काहीच नाही. सगळं बरं होते म्हटलं. मी आहे ना, डॉक्टर आहेत, नीलू आहे, सगळं जण आहेत ना. टेन्शन घेऊ नका, बरोबर होते. सगळं चांगलं होते. सगळं चांगलं होते. मगापासून जाग नाही उरला. डॉक्टर म्हणून राहिले काही जागी करास नाही म्हणते, बेशुद्ध आहे म्हणते. अरे टेन्शन येत नाही का बाबा, टेन्शन येत नाही का. शांताराम काका तुमचं सगळं बरोबर आहे, पण तुम्ही धीर सोडू नका ना. आपले सबस्क्रायबर म्हणून राहिले की बा तुम्ही धीर सोडू नका. सगळं बरं होते. देवाच्या कृपेने सगळं बरोबर होते. तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटलं. टेन्शन येते बाबा. काय तुला काय बा सकाळ काय मला समजून राहिलं ना काय करायचं होता. नीलू कुठे गेली. नीलूबाई का ते डॉक्टर सोबत आहेत ना. टेन्शन घेऊ नका शांताराम काका, सगळं बरं होते. अरे टेन्शन येतं ना बाबा. काय तुला समजत नाही, तू लहान आहे सध्या. काय बाबा समजून राहिलं नाही म्हणजे सुचून नाही राहिलं काय करा काय नाही. भाऊ काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. सगळे जण डॉक्टर लोक आहेत, नीलू आहे, मग काय तुम्ही आता काही काळजी करू नका म्हटलं. टेन्शन घेऊच नका तुम्ही. टेन्शन घेऊ नको म्हणतो झाबऱ्याला. काय टेन्शन येते ना बाबा. मी तर ते होतं ना, मला देखता घडली ती घटना. मी काही करू शकलो नाही, काहून नाही. मला समजून राहिलं नाही मला काय झालं ते. आता दिमाग नाही चालला. काही ना काही हातात नाही घेतात नाही, काही ना काही असतं का नाही. एखादं लाकूड गिकूड एखादं काही ना काही ती काय झाड मारलं असतं म्या. काहीच नाही, चालत नसते दिमाग ते टायमावर. आता तुम्ही लोड घेऊ नका साबा. तुम्ही आता शांताबाई बरीच होते, काहीच नाही झालं जास्त. टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरे होता सगळेजण. अरे लारे तुला फोन आलता का आता बाबाचा. पोलीस कंप्लेंट केली का नाही. आला का. आलाच नाही मला बाबाचा फोन. आता लावून पाहिजे फोन एकदा तू कोणाला पण. आलाच नाही फोन. थांब मी सरपंच पाटील फोन लावून पाहतो. चला फोन चालू आहे. बोल रे बोल झाबरू काय झालं. ते म्हटलं ते पोलीस कंप्लेंट केली तुम्ही ना. ते म्हटलं साहेबच नाला म्हणते टाइम लागते म्हणते त्यांना. आता माय भी समजत नाही. शांताबाईला नेलं का हॉलमध्ये. हो ना नेलं म्हटलं, केअर रूम मध्ये नेलं. पण जर तुम्ही पोलीस कंप्लेंट करत ना बा तर म्हटलं ते डॉक्टर का नाही ऑपरेशन चालू करत नाही. लवकर तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. लवकर इकडे घरी इकडे दवाखान्यात नाही. तुम्ही का टाइमपास करू राहिले. तुझं बरोबर आहे ना, पण सर म्हणून राहिले समोरचे. दत्रोक म्हणते ते आपले मोठे साहेब येत नाहीत म्हणते. तत्रोक काही पोलीस कंप्लेंट होत नाही म्हणते. आता मोठे साहेबाची वाट पाहावी लागते. आता म्हणून आम्ही आता थांबेलाय. वाट किती पाहा लागते तुम्हाला आता तिकडे. आणि इकडे म्हटलं ते डॉक्टर साहेब म्हटलं 4 चक्रा झाला. 4 चक्रा केली का म्हणजे पोलीस कंप्लेंट केली का पोलीस कंप्लेंट. लवकर करा म्हटलं पोलीस कंप्लेंट. चालू आहे ना ते चालूच आहे जरासं. हो थांब 5-10 मिनिटात तुला फोनच लावतो पोलीस कंप्लेंट झाली की. हो बरं लावा लवकर लावा फोन. लवकर लावा. टाइमपास करू नका. पटकन लावा. हो ठेव. कोण आहे रे. कोण आहे. झाबरू म्हणते गेली का म्हणते पोलीस कंप्लेंट. आधी थांबा लागते ना म्हणा. टाइम लागते ना म्हणा बाबा. काय इकडे समजत नाही. मग आम्ही कुठे गेले मोठे साहेब कुठे नाही. झालं काय म्हटलं केली का पोलीस कंप्लेंट. डॉक्टर सर म्हटलं चालू आहे म्हटलं का. चालू आहे
बा लवकर करा ना, सिरियस आणले आम्ही ना, आता सगळं चेक केलं म्हटलं, एक्सरे सगळं चेक केलं. आबा लय सिरियस आहे म्हटलं, मजाक मध्ये घेऊ नका तुम्ही. तुम्ही असं तुम्हाला वाटत असेल, अरे मजाकमध्ये घ्यायचं नाही हे, तुम्हाला सांगू राहिलो मी. डॉक्टर साहेब तुमचं बरोबर आहे, पण ते पोलीस स्टेशनमध्ये गेले का नाही, तर ते म्हटलं इन्स्पेक्टर साहेब आलेच नाहीत आणखी, म्हणून थोडासा टाईम लागू राहिला. एवढा टाईम लागत नसताना आणि तुम्ही उशीर केला म्हटलं, किती उशीर केला, ॲम्ब्युलन्स किती लेट आली म्हटलं, तुम्हाला समजते का नाही म्हटलं, जर काळजी आहे का नाही, लवकर करा ना फटाफट. मग आम्ही हो डॉक्टर साहेब काही माहीत पडलं का? सी अंडर ऑब्झर्वेशन, काही स्टेज आणि काही एक्सरे काढल्यावर आम्हाला माहीत पडतं की नेमकं काय झालं बा. बाबा म्हटलं आई आणखी शुद्धीत आलीच नाही म्हटलं, समजू राहिलं आम्हाला काय झालं ते. मी काय म्हणतो, थांबा जरा सर, टाईम लागते. लवकर करा डॉक्टर साहेब म्हटलं, तुमच्या पाया पडतो म्हटलं, लवकर बरं करा. हो तुमचं बरोबर आहे, जर तुम्ही पोलीस कंप्लेंट करत नाही म्हटलं, तर मला काहीच करता येत नाही म्हटलं. तुम्ही लवकर पोलीस स्टेशनमध्ये जा, लवकर पोलीस कंप्लेंट करा म्हटलं. झालं हां, टाईम लागते. हो निलो, तुझ्या आईला आपण ऑपरेशन रूममध्ये नेऊ आणि पाहू एकदा काय झालं ते. चाल एकदा. सर चला. झाला ना फोन, झाली का मला कंप्लेंट, लवकर ला. तर आम्ही किती वेळची थांबल्यात म्हटलं, तिकडे मासूनबाई म्हटलं किती येले उरले मासूनबाईचे, आणि तुम्ही आता आले साहेब. आजी बरोबर आहे तुमचं, पण खबा मला पण पाहिलं नाही काही ना काही, मला थोडं काम घेऊन राहायचं म्हटलं. बोला काय झालं सांगा. कंप्लेंट करायची होती, कंप्लेंट. सांगा बोल, कशाची कंप्लेंट होती? मी सांगतो साहेब म्हटलं काय झालं तर नेमकं. म्हटलं हे घरात होते दुपारी, कमीत कमी दरम्यान 2 वाजता म्हटलं हे घरात नाही होते, आणि हे आजी आणि यांची सुनबाई आणि आणखी शांताराम यांचं मुलगा, तिघं जण घरात होते, आणि यांची जी मुलगी आहे नातू, ते बाहेर होते मैत्रिणीच्या घरी. अच्छा फॅमिली ओके, नो प्रॉब्लेम. आगे ते घरात होते, घरात नाही म्हटलं ते दुपारी 2 वाजता तिघं जण आले, 3 चोर ते चोरी करायसाठी आलते. म्हटलं सगळ्याच्या याच्यावर, दोघा याच्यावर चाकू ठेवला आणि एकाच्यावर बंदूक ठेवली. म्हणजे 2 चाकू 1 बंदूक, ओके नो प्रॉब्लेम. आगे जे 3 जण होते, ते 3 जण म्हणायचे जल्दी 3-4 लाख रुपये निकालो, जल्दी 3-4 लाख रुपये निकालो, असं म्हणत आहेत ते. अच्छा म्हणजे असं झालं नाही का? आणखी पुढे आणखी साहेब त्यातला एक जण होता ते असं सटकेल दिमागवाला. मग ही आजी आहे का नाही आपली आजी, हे आजी बोलत जाते असं नको करू तसं नको करू. त्यानं रागारागातनी या आजीवर वार केला. तर आपली सुनबाई आहे शांताबाई खनखने, ती मदतने आली, तिनं तिच्या अंगावर वार घेतला. म्हणजे हां सासूडे सुनीनं वाचवलं. अरे बापरे, म्हणजे जमलं काम नाही का? मग काय मग ते तिघं जण पळाले नाही का? हो असं झालं साहेब. ते आता 3 जण ते पळाले, आता कुठं गेले काय माहिती, आता फरार झाले ते. बरोबर, आम्ही लगेच कंप्लेंट करतो म्हटलं. आपली ती सून आपली ही कुठे, शांताबाई कुठे मग आता? ते वार लागल्यामुळे आता ते दवाखान्यात आहेत. ओके नो प्रॉब्लेम. ओके, आता मी कंप्लेंट लगेच घेतो म्हटलं, लिहितो मस्त, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां बरोबर. साहेब म्हटलं लवकर लिहा म्हटलं, आधीच उशीर झाला म्हटलं, आधीच ॲम्ब्युलन्सनं उशीर केला, त्यानंतर बरंच काही घडलं म्हटलं, आम्हाला काही समजून राहिलं नाही म्हटलं, लवकर करा काय करायचं ते. हां तुमचं बरोबर आहे. हा शांताबाई काहीच होत नाही म्हटलं, टेन्शन घेऊ नका म्हटलं. आणि ते तिघं जण होते ते चोर कुटुले, हरामखोर कुटुले, ते तिघं जण म्हटलं बरोबर, आम्ही लगेच ताबडतोब तपास घेण्याचा प्रयत्न करतो म्हटलं. तुम्ही जाऊ शकता. बरोबर करा म्हटलं. आमचे सबस्क्रायबर आहेत का नाही, ते म्हणून राहिले ते तिघं जण म्हटलं हाती सापडले पाहिजे बा, म्हणून म्हटलं करा लवकर. हो ना बरोबर आहे, सबस्क्रायबरनं जे म्हटलं करावं लागते म्हटलं. तुम्ही जाऊ शकता म्हटलं, लगेच जा. हो टेन्शन घेऊ नका. हो जा पाहतो आम्ही. हो काय करायचं म्हणून जमलं का रे, जमलं का म्हटलं. हा शांताबाई तब्येत जमली का? बाबा काहीच नाही म्हटलं इकडे. अरे आम्ही पोलीस कंप्लेंट केली म्हटलं. अरे ते दवाखान्यात झाला ते, त्याला चालू होती म्हटलं ऑपरेशनला. हो का? शुद्धीत नाही गिद्दीत नाही आली का म्हटलं शांताबाई? नाही ना, काहीच नाही म्हटलं, काहीच नाही ना. हा बा काहीच नाही, ऊन आहे तू नाही. हो मग तशीच आहे. देवा बाबा चांगली हो बाबा. नाही तर मी काय म्हणतो, एक सांगायची म्हटलं गोष्ट. बोला ना बाबा, काय झालं? ते म्हटलं ते मारुतीन देवलाल, ते दोघं जण तुम्ही बुलेट घेऊन येऊ राहिले म्हटलं दवाखान्यात, नाही शांताबाईच्या भेटीले. अरे बा त्यांना कायला पाठवलं दोघा जणाले, तेच कमी पडले का? अरे बाबा आम्ही लय जण नाही इकडे. बाबा मी आहे, देवदास भाऊ आहे, गजानन भाऊ आहे, आपला लारे आहे, झाबरू आहे, नीलू आहे, चैते आहे, आणि सासूबाई आहे म्हटलं. अरे बाबा लय जण झालो ना बाबा आम्ही इकडे. का बाजार आणता खटला आणता? आम्ही ना म्हटलं ते लय जण गेले म्हटलं, लय जण आहेत तिकडे, निलू गिलू सगळे जण, ते लाऱ्या गेलं सगळे जण म्हटलं. ऐकूच नाही राहिलं ते मारुती. आम्ही चाललो म्हणे भेटीले, आम्हाला काय माहीत किती पडलं नाही म्हणे, काही सांगत नाही म्हणे, तुम्ही फोन घेऊन लावून. ते सण फुगेले ते मारुत्या. ते काय फोनच लावायचं बोलला म्हटलं. काय असं सांगा बरं तुम्ही त्याला म्हणा राहू दे म्हणा, येऊ नको म्हणा, झालं ऑपरेशन चालू झालं म्हणा, सांगतो म्हणा फोन लावून. निघाल असते बा, निघाला 2 मिनिटात निघाल असते बा गाडी. ते बुलेट ती किकच मारवलं बा. काय धाबा बाबा, तुम्ही त्याला थांबा म्हटलं, त्याला येऊ दे नका ना. बा अरे आहे ना बा, आम्ही लय जण झाले. कोण बोल राहिलं? बाबा आहे ना. बाबा म्हणते ते मारुतीन देवलाल नाही का, ते मारुती ढसकट्टे ते येऊ राहिलं म्हणते. आता कशाला सांगतो बाबा ते बुजळणं, ते का मॅळ कमी करते कधी आता. मग राहू दे म्हणा, त्या बाबाला सांगून दे काही, राहू दे म्हणा. ऐकूच नाही राहिलं म्हणते धसकट्टे. ले असा तन करू राहिला म्हणते, फन उडवायला म्हणते ते. काय बोला दिला आता? जाऊ दे तिकडे, येऊ दे, जाऊ दे. काय करतात 2-3 कॅरेक्टर कमी पडू राहिले, येऊ दे.
ओ मनोज पाटील, अरे चला ना हो, चला ना. काय देवदास भाऊ, काय आम्ही ऑटोने जाऊन बसलो बाबा. तुमचा पताच नाही म्हटलं. अरे बसलो ना आम्ही, चला ना लवकर दवाखान्यात. ना ते येऊ राहिलो लगेच. चला चला बरं चला. लावला म्हटलं मी झाबरूला फोन. चालू झाला म्हणते ऑपरेशन. समस्या काय होती काय नाही बा, आता बरंच बरं आहे. आता चला. लावला का फोन? बरं बरं चला 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 बरं चला. हॅलो बाबा, जाऊ द्या, येऊ द्या म्हटलं, जाऊ दे तिकडे. जाऊ द्या, येऊ द्या. ठेवा फोन, ठेवा. चाललो आम्ही आता दवाखान्यात. चला. बरं फोन लावतो म्हटलं. चांगली हवा जागी गाला का शुद्धीत किती झाली का शांताबाई. फोन घेऊन लावतो म्हटलं. हो लावतो. हो ठेवा. कोणाचा फोन होता? अरे तीन देवला येऊ राहा दोघं जण. कशाले तिकडे खटलाय ना बाबा पुरं. बाबा दवाखान्यात बसून नाही राहिले माणसं. काय लय का, जाऊ दे तिकडे, येऊ दे म्हणा, जाऊ तिकडे. चाल बरं चालती. ती म्हटलं शांतारामची सासू म्हटलं ऑटोत जाऊन बसेल. चला लवकर. चला. संख्या बरं मी माचा मार खाऊन म्हटलं तुला काय म्हणून राहिलो मी. आम्ही बातेतो म्हटलं. मला येऊ द्या म्हटलं. दगण्याला चालवलं, मला येऊ द्या, मला याचं. त्याला ताप आली म्हटलं, आम्ही दवाखाना चालवलं त्याला. त्याला नाही चालवलं म्हटलं कुठे. सर तो काय म्हटलं बा, मला येऊ दे. चाललंय मारुती मारू द्या. कुठं चालला तू? कुठं नाही आम्ही चाललो म्हटलं, भेटीला चाललो आम्ही. आम्ही सांगत म्हटलं लोक हे आता माहीत पडलं मला. सांगत जा फोन घेऊन लागून का फोन नाही तुमच्या जवळ आता. ना काय बे, मला संध्याकाळी मत पडलं ना मारुत्या. मी तर फोन लावतो तुले, मग मला संध्याकाळी पडलं. जाऊ दे तिकडे, एक जण पाहिजे, दोघं तिघं जण गावात पाहिजे ना. तुम्हाला कधी माहीत पडलं का? मला सांगायचं होतं, सांगायचं काम होतं तुमचं. अरे मी मस्त वावरात नाही, मला काहीच माहित नाही बाबा. आता आले पता बाबा. हे तर पक्के झाले, सगळेच पक्के झाले ना. अरे बाबा, एक न सांगायला तयार. मी येतो बा. संख्या म्हटलं उडविली म्हटलं तुला. सरक म्हटलं बाजूला सरक. उडून डायला का बोलले का जगण्याला चालवलं का जगण्याले मला चालवलं. अरे गेलेच नाही का तुम्ही आता? लोक लावला म्हटलं मी पोराले, मनोजले लावला फोन म्या. बरं येऊ द्या म्हणे तिले. चाललोच होतो मी, निघालोच होतो. संख्या मान नको बरं. उडविली बरं, खरंच तुला उडत बरं मी. मॅळ नको करू मला. सरक बाजूले. उडून का मला बस का कोणी पाहायचे ना. उडून मला बाजूच ना. आम्ही लगेच येतो. संख्या जाऊ दे तिकडे. लहान लेकरा करू मॅडा तू. 12ची पेपर दिल तो. हा मॅडा तू जाऊ दे आपण गावात राहू. बरं जा मग. मला फोन लावतो मग मारू द्या. मला फोन लावतो मग. शांता काकू कशी येते? हो लावतो, फोन लावतो, सगळं लावतो. सरक. हो मोठे वाटेल. मला काही गरज होती का जायची त्याला? मला एवढं समजते बा. काय जायचं एवढं हे आहे ना. आपण 5-6 जण पाहिजे गावातनी. बी गेलं बुलेट घेऊन. सांगितलं ना तिले. घरात घुसलं ते. ती बुलेटची चाबी घेतली, निघतो म्हणे मी. काही तुम्हाला सांगतात का नाही म्हणे. फोन घेऊन लावायचा तर म्हणे मला. एवढं जण आपल्या गावात एवढी मोठी घटना घडली म्हणे. आणि मला आता तुम्हाला समजणार का म्हणे. मला सांगायचं दिंगाचं बा. घरात येऊन त्याला चाबी घेतली का मारुत्यानं? चांगली दादागिरी त्याची तर. बाबा खतरनाक आहे. हो का, जाऊ चाललं का ती भेटाले? चाललं ते. मी म्हटलं त्याला तिकडे जाऊ नको म्हणलं. लय जण आहेत म्हटलं तिकडे. नीलू आहे म्हटलं, झाबरू आहे म्हटलं, लारे आहे, चैती आहे, शांताराम आहे, देवदास आहे. लय जण आहेत तिकडे, लय जण आहेत म्हटलं. ऐकते कोणाचं पण ते. जाऊ दे तिकडे आता. आपण सगळंच बघितलं, मॉनिटर, फ्लॅट लाईन सगळं A to Z बघितलं. तरी पण तुझी आई शुद्धीत आली नाही म्हटलं. तर मला काहीच माहित नाही सध्या. मला काही समजून राहिलं नाही. मला समजून राहिलं नाही. आई म्हणजे शुद्धीत यायला पाहिजे होती. आली कोण नाही शुद्धीत नाही. आपल्याला काही ना काही नवीन विशेष करायला लागेल. मला वाटते मी आता सिनियरला फोन लावून पाहतो एकदा की असंच आहे बा. काही आहे का बा याच्या पुढे काही कारण? बरं लावून पहा सर. पहा एकदा. बरं चालू एकदा. यांना डबल आपल्या ऑपरेशन रूम मध्ये घ्यायला एकदा. चाल एकदा. बरं चला सर. ओके सर. डॉक्टर साहेब जमली का म्हटलं तब्येत? आला का जागा लागा सुनीले? आजी आता तुम्हाला मी आता काही सांगू शकत नाही. कारण की आतापर्यंत तुमची जी सून आहे आतापर्यंत शुद्धीला आलीच नाही. आणि मला पण समजून आलं नाही की कसं काय झालं बा हे. शुद्धीला यापर्यंत असं कधीच घडलं नाही. आणि हे कसं काय घडलं? नीलू आला का जागा? जमलं का? आम्ही सगळं करून राहिलं म्हटलं, तरी काय जमून राहिलं म्हटलं. आई शुद्धीला आलीच नाही आणखी. मला पण नाही समजून राहिलं. डॉक्टर साहेबला पण नाही कळून राहिलं. मला काय समजून राहिलं आता. काय बोलू राहिले म्हटलं? डॉक्टर साहेब काय बोलू राहिले तुम्ही? काळजी करू नका तुम्ही. मी सिनियरला फोन लावतो. त्यांना मी विचारतो की बा असं आहे बा. आणखी आतापर्यंत शुद्धीला काऊन नाही आली. मी सगळं पुसपास करतो, सगळं विचारतो. मी प्रश्न चालू आहे माझे. डॉक्टर साहेब काही करा म्हटलं, पण वाचवा माझी सुनीता जीव. काही करा पण वाचवा म्हटलं माझी सुनीता जीव. तुमच्या म्हटलं मी पाया पडते. डॉक्टर साहेब म्हटलं पाया पडतो बरं तुमच्या. वाचवा. प्रयत्न चालू आहे ना? बरं तुम्ही पोलीस कंप्लेंट केली ना? बरं ओके नो प्रॉब्लेम. त्यांचा मी शोध लागणार आणि मी पण शोध लावतो. हो टेन्शन घेऊ नका तुम्ही. हॅलो. मैं शिलो कौन बात कर रहा है? शिवलाल बात कर रहा है? हां शिवलाल बोलू राहिलो. हां बोला काय होतं? मैं केशा बोलो. केशा 17 जणात केशा. तू कोणता केशा बोलू राहिला? अरे हो रिक्शा वाला. हाँ केशा. मैं क्या बोलता है? क्या हो गया गाँव में? क्या हो गया तेरे?
काय ते काही नाही झालं ते शांताबाई खनखने नावाची एक बाई होती कोणतरी चाकू खूप असला म्हणते बाबा पोटातनी नहीं क्या हाफ मटर हो क्या 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 हुआ फिर उसके आगे काही नाही दवाखान्यात नेलं म्हणते तू कोण विचारलं मला नहीं नहीं ऐसे ही मेरे को लगा क्या हुआ नहीं क्या ओके अच्छा मैं क्या बोलता गांव में पुलिस गिलिस नहीं आएगा नाही पोलीस नाही गावात नाही पण तिकडे त्यांना कंप्लेंट केली असेल म्हणा समजते ना काय होते काय नाही पुढे पाहू ना पुढे ओके नो प्रॉब्लेम आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा आणि उद्या बघू उद्या काय होते कारण की शांताबाईचे काही डोळे उघडे नाही शांताबाई काही शुद्धीवर आली नाही त्याच्यानंतर जे गुंडे होते तर त्या गुंड्यानं शिवलालले फोन केला आणि जे मारुती आहे ते मारुती रस्त्याने निघाला उद्या काही पण होऊ शकते तर उद्या पाहू 8 वाजता प्रत्येक गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत वंदे मातरम